नमस्कार साहेब. बोला. झालेल्या गोष्टीबद्दल मी माफी मागतो आणि राहिला विषय पोरांचा, त्यांची चूक तुम्ही पदरात घ्यावी एवढीच तुम्हाला विनंती. तुम्ही बिले ताणून धरू नका. कुठतरी विषय हा मार्गी लागला पाहिजे. आणि काय म्हणजे काय नक्की म्हणायचं काय तुम्हाला शोभा? माझं असं म्हणणं आहे की तुम्ही दोघांचं लग्न लावून दिलं पाहिजे. तुम्ही काय बोलताय तुम्हाला समजतंय? हो, समजते मला. आता नाईलाज आहे. बरं का शिवभाऊ, मला तुमच्याकडून ह्या गोष्टीची अपेक्षा बिलकुल नव्हती. नाही, बरोबर आहे साहेब तुमचं. पण आता ह्यांच्याकडनं जे चुका झाल्यात त्या निस्तराव तर लागणारच ना आपल्याला. मी तुमचं मनापासून रिस्पेक्ट करत होतो आतापर्यंत. जे तुमच्याबद्दल मला खरंच मनापासून आदर होता. तुमची प्रतिष्ठा, समाजामधलं तुमचं योगदान, या सगळ्या गोष्टींची मला कल्पना आहे. जे आतापर्यंत मी जर समजा तुमच्याबरोबर व्यवस्थित बोलतोय ना, तर ते ह्याच गोष्टीचं सगळं श्रेय आहे. साहेब, तुम्ही आजपर्यंत आमचा रिस्पेक्ट केला, आदर केला आहे, त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. पण एवढी शेवटची चूक तुम्ही आमची पदरात घ्यावी एवढीच विनंती आहे तुम्हाला. त्या दोघांची तुम्ही ताडातूट करू नका, एवढंच तुम्हाला मला म्हणायचं. तुम्ही मला विनंती करायला आलाय का धमकी द्यायला आलाय? साहेब, ह्याला धमकी नाही म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, रिक्वेस्ट करतोय. तुम्ही याला धमकी समजताय आणि धमकी द्यायची असती तरी मी इथपर्यंत आलोच नसतो. जे काय करायचं असतं तिथं बसून केलं असतं. पण एक मला बी संस्कार आहेत माझ्यावरती. पण याच ठिकाणी तुमची मुलगी असती ना, तर तुम्ही काय विचार केला असता याची थोडी कल्पना करा. मला बी कळतं एका बापाच्या भावना, भावाच्या भावना सगळं समजतं मला. पण मी पुन्हा एकदा सांगतोय की ह्या दोघांची चुकी किंवा एक ॲक्सिडेंटली त्यांचं प्रेम झाले आणि दोघं एकमेकावर खूप प्रेम करतात, जीव लावतात. समजा चुकून जर तुम्ही कोण दुसरा व्यक्ती आहे त्यासोबत जर लग्न लावून दिलं तुम्ही, तर ती पौर्णिमा पण सुखी राहील का मला सांगा बरं. उद्या कमी जास्त काय तिला झालं, कमी जास्त काय करून घेतलं तिने, उद्या तिकडची फॅमिली पण गोत्यात येऊ शकते आणि ह्याची फॅमिली पण गोत्यात येऊ शकते. मला सांगा, दोन्ही कुटुंब सुखी राहणार नाहीत हो. केवळ एका मुलीमुळं आपण जर नकार दिला तर ही गोष्ट उद्भवू शकते. तुम्ही नको त्या बाकीच्या गोष्टी सांगू मला. नको ते शहाणपणे शिकवायची गरज नाही मला. मी माझ्या पद्धतीने, माझी मुलगी आहे, तिचं चांगलं वाईट मला चांगलं कळतं. तुम्ही या आता. आज न उद्या हा मोठा होईलच. तुम्ही एक ड्रायव्हर आहे म्हणून तुम्ही त्याला नाकारताय. आहे ना ड्रायव्हर? हो, ड्रायव्हर आहे म्हणजे काय, ड्रायव्हरांनी प्रगती होणारच ना आज न उद्या. आज एक गाडी घेतली त्यांनी, कंपनीत लावली गाडी, त्या सगळा मी पाठीशी आहे ना त्याच्या. आणि आज न उद्या मोठा बिझनेसमॅन होईल ना. पण तुम्ही आपापल्या स्टँडर्ड प्रमाणे बघा ना. तुमचं स्टँडर्ड कुठं, आमचं स्टँडर्ड कुठं. म्हणजे साहेब, तुम्ही पैशा स्टँडर्डपणा जपताय, आम्ही माणुसकीचे स्टँडर्डपणा जपतो. हे तुम्ही एक काम करा, खूप झालं ह्या गोष्टी, तुम्ही या प्लीज. हे बघा साहेब, अतिशय मनापासून तुमची पुन्हा एकदा माफी मागतो. भाऊ, चुकलं माझं. त्याच्यामुळे तुम्हाला लय ऐकून घ्यावं लागलं. लय अपमान झाला माझ्यामुळे तुमचा. मला माफ करा भाऊ, मी पाया पडतो. अरे सच्चा, राहू दे. शेवटल्या गोष्टी कधी चुकत नाही. भाऊ, आजपर्यंत तुम्ही एवढं कुणाचंच ऐकून नसेल घेत. एवढे असं ऐकावं लागलं. भाऊ, तुमची कशी माफी मागू तेच कळ. माझ्यासाठी कुणीच एवढं नाही केलं. माझ्या बापानंतर कुणी माझ्यासाठी काय केलं असेल म्हणजे तुम्हीच आहे. आणि मी तुम्हालाच फसवायचा प्रयत्न करतो. भाऊ, करत चुकलं, मला माफ कर भाऊ, मी पाया पडतो. अरे सच्चा, राहू दे. शेवटल्या गोष्टी कधी चुकत नाही. भाऊ, आजपर्यंत तुम्ही एवढं कुणाचंच ऐकून नसेल घेत. एवढे असं ऐकावं लागलं.
भाऊ तुमची कशी माफी मागू तेच कळ. माझ्यासाठी कुणीच एवढं नाही केलं. माझ्या बापानंतर कुणी माझ्यासाठी काय केलं असेल ना, तुम्हीच आहे. आणि मी तुम्हालाच फसवायचा प्रयत्न करत होतो. भाऊ करत चुकलं. मी कंपनीत जाऊन गाडी लावली, हे बी तुम्हाला कळालं. तो माझ्या मनात नव्हतं. काय माहिती थोडा रस्ता बरकाटला होता. खरंच चुकलं, मला खरंच माफ करा. हे बघ सच्या, तुझी चूक नाही त्याच्यात. माणसाला कसं असतं माहितीये का, क्षणात मोठं व्हायचं असतं. या मोठ्या आव्हानाच्या नादात माणूस आपले सर्वस्व गमावून बसतो. नेहमी कष्टाची भाकरी अर्धी का असाना तीच चांगली बघ. एक वेळ उपाशी बसावं माणसानं, इमानदारीचा मार्ग कधी सोडायचा नाही. आयुष्यात पहिल्यांदा कोण बोलला असेल ती व्यक्ती बोलली. त्या बापास तरी काय चूक आहे रे. एकुलती एक पोरगी त्यांची. कुठल्या बापाला वाटत नाही आपल्या पुरीत चांगलं लग्न व्हावं, चांगल्या मोठ्या ठिकाणी द्यावं. आपण पडलो असे ड्रायव्हर, कोण देणार आपल्याला पुरी? आपला बिझनेस जरी महिना आपण लाखो रुपये कमवत असलो ना, तर लोक बदनाम करतात जर आपल्या ड्रायव्हर केला. तो अशा व्यक्तीच्या प्रेमात पडलाय, सांगता येत नाही बघ. करून करून तू कोणाच्यावर प्रेम केलेस? त्या साहेबांच्या पुरीवर. माझं म्हणणं आहे तुझं नाच सोडून द्यावं तो. नाही भाऊ, त्यापेक्षा मी जीव देतो. ए वेड्या, असं बोलतात बरे. जीव देतो म्हणून तुझ्या घरी पण आई वडील आहेत. आई वडिलांनी एकुलते एक आहेस, त्याचा विचार कर ना थोडासा. भाऊ आता मी नाही राहू शकत तिच्याशी. माझं खूप प्रेम आहे हो तिच्यावर. हाय रे प्रेम, दिसतंय मला, सगळ्या गोष्टी माहिती आहेत. पण आपण पडलो ड्रायव्हर आणि त्यांच्या आयुष्यात असं म्हणतो पाचवीलाच पुजल्यासारखं झाले ड्रायव्हरांचे नशीब. ज्या व्यक्तीवर प्रेम आहे ते सहजासहजी मिळत नाही. आणि लोकांची बोलणं खायला परत मोकळच. ड्रायव्हरने पोरगी नेली, ड्रायव्हरने हे केलं, ड्रायव्हरने ते केलं. त्याचा परिणाम आपल्या धंद्यावर होतो. आपल्या धंद्यावर परिणाम झाला तर आपल्या आई वडिलांचं काय, ह्याचा विचार केला पाहिजे की नाही मला सांग बरं. असू द्या, मग आपण पण घेऊन जाऊ तिला पळून. हा पळवून? अरे येड लागला काय साच्या तुला? हा कसला विचार करतोय तू? हा डोक्यात विचार काढून टाक पहिल्यांदा. पळवून घेऊन जा म्हणून. हे बघ, माझं कसं म्हणणं आहे माहितीये का, लग्न तर त्याच पुरी सोबत करायचं, पण स्वतःला काहीतरी बनवून दाखवायचं. मग त्यांच्या दारात जायचं, बघू कशी पुरी देत नाहीत. म्हणजे मग हे बघ, मी तुला सांगतो, आपला बिझनेस, आपला व्यवसाय अजून जोमाने काम करायचं, रात्रीचा दिवस करायचा आणि सिद्ध करून दाखवायचं ड्रायव्हरला काय येते. मग बघू कशी पोरगी देत नाहीत. हो भाऊ, मी आता इथनं पुढे लय कष्टाने काम कर. करावंच लागणार सच्या. तुला जर ती पाहिजे असेल ना, तुला ती पाहिजेच. आणि इमानदारीने पण कर. तुला पहिल्यांदा सांगितले, इमानदारीने करेल ना अख्खं जग जिंकता येतं. तू गद्दारी केली ना, क्षणात मोठा होशील, क्षणात खाली पडशील. हो भाऊ. त्यामुळे तू काळजी करू नको, होईल. थोडा दिवस जाऊ दे, शांत राहा. तू बी काय डवचाडूची करू नको. पण कसं आहे, झाकले मूठ 1.25 लाखाची आता इथून तू लक्षात ठेव. चालतंय भाऊ. पण खरंच मला माफ करा भाऊ. राहू दे रे सच्या, नको सारखं माफी मागत जाऊ. ते तुझा दोष नाही. तू प्रेम केले एकमेकावरती म्हणल्यावर काय त्यात माफी पिपी कसली आली? ह्या जगात आहे ना, जो खरं प्रेम करतो ना, त्याच्या वाट्याला नेहमी दुःखच येतं बघ. किती प्रयत्न करत राहा, कारण नेहमी आयुष्यात दुःखाच्या वाट्यावरनं चालावं लागतं बघ. जो खरा प्रेम करतो ना, तो आयुष्यात आहे ना नेहमी एकटाच राहतो बघ. पण तसं होऊ देणार नाही मी, याला एवढं लक्षात ठेव. तसं होऊच देणार नाही मी. आजपर्यंतचा अनुभव सांगतो. आज कितीतरी लोक भेटली मला साच्या, माझं प्रेम असं, माझं प्रेम तसं. काहींचं प्रेम साध्य झालं, काहींचं नाही झालं. पण आपली जिद्द चिकाटी सोडायची नाही. आपण वाईट मार्गात जायचं नाही. हो भाऊ. नाही जे काय होईल ते प्रेमाने जिंकायचं. आणि खरं प्रेम आहे ना, माणसाला सहजासहजी मिळत नाही रे. संघर्षातनं जावं लागतं.
पण आपले प्रयत्न आपण सोडायचे नाही सच्या. जिद्दीने पुन्हा उभा करायचं. तुम्ही माग असाल ना, तुम्ही फक्त माग उभा राहा. हे मी मग तसं मी तू आलाय. अख्खं जग जिंकतो का नाही बघा. बस एवढंच पाहिजे मला तुझ्याकडनं. फक्त खचून जायचं नाही, वाईट मार्गी अजिबात लागायचं नाही सच्या. सगळ्या गोष्टी कानावर आहेत बरं का माझ्या. नाही भाऊ, इथून पुढे नाही हा, जाणार. असू दे, लय टेन्शन घेऊ नका. हो. असू दे, सगळं काय व्यवस्थित होईल. चल, सकाळपासून काय खाल्लं नाहीस, काहीतरी खाऊन घे. चल ना, लय विचार करू नको. कशी आहेस तू? बरी आहे. तुम्ही कशा आहात? बरं आहे. खूप आठवण येत होती का तुझी? मला पण तुमची खूप आठवण येते. कशी आली आहेस इथं? आले मी पप्पांना म्हटलं की मी मेडिकलमध्ये जाऊन येते. आले, मला तुम्हाला भेटायचं होतं. बरी आहेस ना? मी ऐकलं माझे पप्पा तुम्हाला काय म्हटले ते. आय एम रिअली सॉरी. माझ्यामुळे तुम्हाला ऐकावं लागलं नाही. हाय ग पोरींनो, खरं तर चूक माझीच आहे. साहजिक आहे त्यांचं असं बोलणं. प्लीज तुम्ही असं बोलू नका. अगं नाही, मी त्यांना चुकीचं म्हणतच नाही. बरोबर आहे ना, मी काहीच करत नाही. आणि तुला मी पहिल्यापासून सांगत आलो की तुझे पप्पा कसे देणार मला तू. मला माहिती आहे तुम्ही करताय, तुम्ही प्रयत्न करताय. मी एक ड्रायव्हर जरी असलो ना, तरी तुझ्यावर प्रेम मात्र मनापासून करतो. मी पण तुमच्यावरती खूप प्रेम करते, मी तुझ्याशिवाय नाही ग जगू शकतो. पण नाही राहू शकत तुमच्याशिवाय. मला असं वाटतं की आपण शिवा भाऊंना या गोष्टीबद्दल सांगूया. तेच आपली मदत करू शकतात. तर नको, तुझ्या पप्पांमुळं शिवाभाऊंची पण मान खाली करायला लागली. माझ्यासाठी खूप अपमान सहन केलाय त्यांनी. खूप तुझ्या पप्पांची माफी मागितली. माझ्या इतक्या चुका पदरात घेतात, अजून त्यांनाच नको. आता त्यांना नको या सगळ्यात पाडायला. खरंच खूप चांगले आहेत ते. मी बोलून बघू का त्यांच्याशी? तू नको पौर्णिमा, आपण करूयात काहीतरी. हो. मी नाही तुझ्यापासून वेगळं राहू शकतो. मी पण नाही राहू शकत तुमच्याशिवाय. सच्या, ए सच्या, तुझं लक्ष कुठे आहे? हा भाऊ बोला की. ठेव मोबाईल डबड साईडला जरा. हे बघ, उद्या काय कर, हा. त्या सोन्याला 15,000 रुपये दे. बर. आणि तो सागर नाही का नवीन आलेला, हा. त्याला एक ऍडव्हान्स म्हणून 10,000 रुपये दे. 10,000? हा. देतो की भाऊ. कारण त्याला लागणार कॉलेजची फी काहीतरी भरायची. आणि सच्या ह्याला पण दे आपल्या सोन्याला. तुला लागतात का पैसे? मला नाही लागत आता. बर, घे की लागत असलं तर. नाही नको. बर, हप्ता वगैरे चाला ना व्यवस्थित? हो जातात. हप्ते टाळू नको बरं का. नाही. हा, आधीच तुमचे लय पैसे झालेत, वरनं कुठून घेऊ अजून. कधीपासून विचार करायला लागलाय माझा?
द्यावं लागणारच की आता. नाही द्यावा तर लागणारच आहेत. व्यवहार व्यवहार ठिकाणी बाबा, कळलं का? नाही. त्याशिवाय तू बी काम करणार नाहीस, बरोबर आहे का नाही? हा. आणि ते गाडीचं बिल नाही का आपलं 2 गाड्यांचं मागच्या राहिलेलं, त्याचं काहीतरी ऑटोमोबाईल्स नाही का तो? हा. सचिन ऑटोमोबाईल्स. हा माहिती की आपलं दरवेळेचं दुकान हा. ना. बिगोन चौकातलं. हा. त्यांचं काहीतरी बघ 1 लाख काहीतरी बिल झालं, 1,20,000 रुपये बर त्यांचं बिल आहे. त्यांना आता काय कर, 80,000 रुपये दे. चालतंय की. बाकीच त्यांना म्हणा देऊ आपण नंतर. हो, हा, हो. आपल्या 2 गाड्यांचं पेमेंट राहिले ते. पण होय सच्या, हा. त्या शिंदेची वर्दी नेलती, हा. त्याचं बिलाचं काय झालं रे? त्यांनी काय नाही दिला अजून. हा. पण उद्या करतो मी त्यांना फोन. फोन कर त्यांना. कसं होतं माणसाच्या लक्षात राहत नाही परत. देतील ते, आपलं रेग्युलरचं कस्टमर आहे. नाही मला माहिती आहे ते, तेवढं मागून घे त्यांच्याकडून. हा. हो. आणि ह्यांचं आलं का पेमेंट ते पवारांचं? त्यांचं आलतं की बहुतेक, पाठवलेलं की तुम्हाला. मला मेसेज नाही आला रे. येईल 48 तासांनी येईल. का? म्हणजे काहीतरी गडबड झाली असेल. बरं, ठीक आहे असं. कधी कधी लेट येतो ना मेसेज. बर. ऑनलाईनचं काय खरंय. तू बोलवले काय? मी कशाला बोलू? मग ह्या टायमिंगला गॅरेजवर? मलाच नाही माहिती. अगं इथं काय करतेस? मला तुमची खूप आठवण येत होती. अगं हो, पण गॅरेज वरती कशाला यायचं? मग तुम्ही फोन का नव्हता उचलत? अगं कामात असेल पौर्णिमा. आपण किती दिवस झालं बोललो नाही आहोत. अगं हो, पण हो ना. सच्या. हा भाऊ. काय पौर्णिमा, चल आता. नको काळजी करू, चल. बस. इकडे कुठं मॅडम? ते मी भेटायला आले होते यांना. कुणाला? यांना. ह्या टायमिंगला? हो, मला आठवण येत होती त्यांची. अहो मॅडम, तुम्ही एवढं संध्याकाळचं या गॅरेज वरती आलात, तुमच्या पप्पाने जर पाहिलं, कुणी बघितलं तर किती कुठं होईल तुम्हाला माहितीये का? मी तुम्हाला मोकळी देतो म्हणजे काय असं समजता काय? भाऊ तसं नाही. मग अरे तुम्ही डोळ्या नंतर घाला. मी काय म्हणतो माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. सच्या, आहे की भाऊ. तू लग्न करा त्याच्या बरोबर? हो करायचंय. मॅडम तुम्हाला करा त्याच्या बरोबर लग्न? हो. मग तुम्ही जर असं रात्री अपरात्री जर भेटत चालला, तुमच्या पप्पांना जर कळलं, हाय तेवढी आता इज्जत माझी घालवली, अजून बी घालवायची की तुम्हाला इज्जत माझी? नाही भाऊ, तसं का करेन ना. मग मी सांगेल तसं ऐकायचं इथून पुढं, कळलं का? हो भाऊ. इथून पुढं एकमेकाला तुम्ही भेटायचं नाही. भाऊ वेगळं राहायचं म्हणजे वेगळं मी नाही राहू शकत वेगळं. आई वडिलांना सोडून बरं राहू शकतो तू. त्यांची गोष्ट वेगळी. अरे वेगळी म्हणजे काय? त्यांनी तुला आजपर्यंत वयाच्या 25-26 वर्षापर्यंत तुला सांभाळला. आज ती गावाकडे राहतात, तू शहरात राहतोय. ती चालतंय तुला. आणि 5-6 महिन्यापूर्वी भेटलेल्या मुलीसाठी तू म्हणतोय मी नाही राहू शकत त्यांच्याशिवाय. तुझ्या आई वडिलांनी काय करायचं मग? ही महत्वाचं नाही का? हो भाऊ. हे बघा, तुम्हाला जर माझं म्हणणं ऐकायचं असेल तर ऐका, नसेल तर तुम्ही बघा. प्लीज भाऊ असं नका आज ना करू. तुम्ही जर हात काढून घेतला तर मी कोणाकडे बघू? अरे बाबा, मग मी सांगतो तसं ऐका ना तुम्ही. हे बघा मॅडम, ह्याला कामधंदे करू द्या, ह्याला त्याची स्वप्न पूर्ण करू देत. तुम्हाला माहित नाही मुलांचं आयुष्य काय होतं ते. प्रेम करत बसलं ना अख्खं आयुष्य धडीला लागतं, माहितीये का? आणि ती गोष्ट आपल्याला करायची नाही. प्लीज तुम्ही तरी आम्हाला समजून घ्या. समजूनच घेतोय मॅडम. सध्या तुला समजत नाही का मी काय बोलतोय ते? समजते ना मी काय म्हणतोय ते? समजतंय. मग हे बघ, तुम्हाला जर आयुष्यभराची तुम्हाला एकमेकाचं सोबत जर पाहिजे असेल तर काही दिवस तुम्हाला एकमेकापासून तुम्हाला लांब राहावं लागेल. परत जर मला दिसला भेटताना बोलताना तर माझ्यासारखं वाईट नाही, मी सांगून ठेवतो तुम्हाला. हा भाऊ. प्लीज 5 मिनिटं बोलू शकते का त्यांच्याशी? काय चाललंय सध्याचं मला तर कळ ना बाबा. बाळ मी आहे ना.
रडतेस कशा? आणि शिवभाऊ म्हणलेत ना मी आहे सोबत म्हणून. मी काय करू? मला तुमची खूप आठवण येते. अगं हो, मला पण येते. माझं पण तेवढंच प्रेम आहे तुझ्यावरती. आपण कसं राहणार एकमेकांशी न बोलल्याशिवाय? मला पण खूप कठीण जाणार आहे हे. पण जर आयुष्यभर एकत्र राहायचं असेल ना, तर थोडा विरह सहन करावाच लागेल. सतत तुमचा विचार असतो म्हणजे डोक्यात चालू. तुम्ही काय करत असाल, कसे असाल? पौर्णिमा हे सगळं माझ्यासोबत पण होतं ग. पण भाऊ म्हणलेत ना, मग भाऊ करतील काहीतरी. आणि ते आपल्या चांगल्यासाठीच म्हणले असतील ना ग. हो. आणि तू रडू नकोस. तू रडलीस की नाही, मग मला पण नाही करणार. आणि मी आहे ना, मी नाही जाणार कुठं. मला माहिती. पण हे बघ, आता आपल्याला राहायचं की नाही, लग्न करायचं की नाही, मग मला त्यासाठी पैसे कमवावे लागतील. मी आता पुन्हा शून्यातनं सुरुवात करतोय. थोडस कष्ट करावंच लागेल. हो. खूप कष्ट करा, खूप मोठे व्हा. मी तुमच्या सोबत असेन कायम. अगं हो बाळा, मी पण तुझ्या सोबतच आहे. फक्त थोडे दिवस. त्यानंतर आयुष्यभर आपण दोघे एकत्रच राहणार आहे की नाही? मग आणि शिवभाऊने आपल्याला शब्द पण दिलाय की मी बघून घेईन सगळं म्हणून. त्यामुळे आता रडू नकोस. त्याच्या झालं का? हा भाऊ, रडू नकोस. हा काय ठरलं मग? सांगितलं चाललं मी. हो. मान्य आहे तुम्हाला? हा. हा, इथून पुढं मला तुम्ही दिसता कामा नये एकत्र. काय अडचण आली तर मी सांभाळून घेईन. कारण ह्याला बिझनेस करू दे, वाढवू दे, ह्याच्या कामामध्ये व्यत्यय आणू नकोस. जोपर्यंत हा शिवभाव आहे ना, तोपर्यंत कुठल्याच गोष्टीची काळजी करायची नाही तुम्ही. कळलं का? हो भाऊ. कामाकडे लक्ष लागू द्यायचं, कामावर लक्ष लागत नाही याचं परत. कामात व्यत्यय आणू नका. हा, चालतंय भाऊ. तिला सोडून ये जा घरी व्यवस्थित. हा भाऊ, आलो. आणि लवकर गॅरेज बंद करायचंय परत. हा. अरे असू द्या, लग्न झाल्यानंतर पाया पडायचा आता. हा, लवकर या.